हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना. कशा आहात? मजेत ना? आम्ही एक ठिकाणचं शूट आवरून आता आम्ही निघालो पुढच्या शूटला आणि आता पुढे कुठे जाणार आहोत ते मी सांगतेच, पण रस्त्यातच मला भाताचं शेत दिसलं आणि त्या शेतामध्ये पूर्णपणे चिखल करायचं काम चाललं होतं. मग मलाही मोह आवरला नाही व्हिडिओ घ्यायचा आणि तो पण मी शूट केला. ट्रॅक्टरनी पूर्णपणे ते त्याचा चिखल बनवत होते आणि नंतर मग त्यात ते भाताची शेती करतात. चला तर मग मी कुठे आले तुम्हाला सांगते. आता आम्ही आलो आहोत बॅक वॉटरला आणि हा बॅक वॉटरचा नजारा तुम्ही बघू शकता. सगळीकडे मस्त हिरवगार आणि ते आकाश, पाणी, खूप छान वातावरण होतं. हे चाललं आहे आता आमचं कपल आणि मी चालले त्यांच्या पाठीमागून सगळं शूटचं सामान वगैरे घेऊन. आणि बऱ्याचशा अशा होड्या वगैरे होत्या तिथं किनाऱ्यावर, म्हणजे ॲक्च्युली त्या जुन्या झालेल्या होत्या म्हणून त्या किनाऱ्यावर त्यांनी लावून दिलेल्या आहे. बोटिंग पण आहे पण ते दुसऱ्या साईडला आहे आणि आम्ही दुसऱ्या साईडला शूटला गेलो होतो. बरंचसं खडकाळ एरिया होता तिथं, मस्त खडकं आणि त्यावरून पाणी वाहत होतं आणि ॲक्च्युली एकदम आम्ही पाण्याच्या जवळ गेलेलो होतो. एवढं सारं पाणी होतं आणि पाण्याच्या अगदी कडेला आम्ही उभं राहून शूट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी पाणी तिथून जिथून सुरू होतं तिथं आम्ही जवळ गेलेलो होतो आणि जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी होतं आणि ढगाळलेलं वातावरण होतं. खूप सारं मस्त वातावरण होतं, खूप छान वाटत होतं. आणि त्यात मग शूट चालू झालेलं होतं त्यांचं आणि मी माझं शूट घेत होते. आता तुम्ही म्हणाल की तू फक्त शूटला जाते म्हणते आणि फक्त व्हिडिओज दाखवते. ॲक्च्युली मी पण फोटोग्राफी करते, पण मग त्या दिवशी होते एक स्पेअरला फोटोग्राफर, मग माझी काही गरज पडली नाही. त्यामुळे मग मी मोस्टली इकडे इनडोअरला जास्त करते, आउटडोअरला कमीच असते. पण कधीतरी मी पण जाते छोटं शूट असेल तेव्हा. आणि मोस्टली आम्ही दोघंच असतो शूटला, पण मग कधी कधी स्पेअरला फोटोग्राफर लागतातच म्हणून मग होते आज. तर मग मी माझे व्हिडिओ शूट केले मस्तपैकी, कारण वातावरणही खूप छान होतं आणि कधीतरी असा वेळ भेटला. मोस्टली मला वेळ भेटतच नाही, पण मग भेटला वेळ, म्हटलं चला शूट करूनच घेऊया मग, कारण वातावरण एवढं छान होतं. आकाश, पाणी आणि तिथले ते खडक खूप छान वाटत होतं. आणि तिथं तर हवा एवढी जबरदस्त होती की उभं राहणंसुद्धा मुश्किल होतं. एकदम म्हणजे खूपच अतिप्रमाणात हवा होती. आणि तरी पण मग शूट चालू होतं, लाईट्स वगैरे पकडून शूट करायचं काम चालू होतं. बऱ्यापैकी शूट केलं तिथं आणि मध्येच पोलीस अंकलनी बोलवलं होतं. ते आले आणि चला म्हणून सगळ्यांना, मोस्टली आज तिथे कोणाला जाऊच दिलं नव्हतं त्यांनी, पण मग आम्ही गेलो होतो पुढे, कारण आमच्याबरोबर जे शूटचं कपल होतं ते ऑलरेडी एक मिलिटरी मॅन होता, त्यामुळे आम्हाला एंट्री भेटली. आणि नंतर परत आम्हाला बोलावून घेतलं, पण मग त्यांनी सांगितलं की नाही आम्ही थोडा वेळात शूट करून लगेच निघणार आहोत. तर परत मग त्यांनी आम्हाला परमिशन दिली. मग परत शूट चालू केलं आणि जे काही थोडंफार शूट बाकी होतं ते करून घेतलं. हे पाणी बघू शकता तुम्ही, खूप सारं इतकं अथांग पाणीच पाणी होतं. त्यामुळे इथे पण रिस्ट्रिक्ट केलं होतं बाकीच्या लोकांना येण्यासाठी, कारण इथं कोणालाच येऊ देत नव्हते, कारण पाण्याचा फ्लो बऱ्यापैकी वाढलेला होता. बऱ्यापैकी पाणी तिथं आलेलं होतं आणि पाण्याला लागूनच पूर्णपणे खडक इतके मस्त होते. त्याच्यावर मस्त बसून फोटो काढले, सेल्फी घेतली. बरेचसे लोक आलेले होते तिथं, पण मग त्यांना सगळ्यांना पोलिसांनी काढून दिलं होतं आणि पूर्ण एरिया हा खालीच दिसत होता. मध्येच असं थोडंसं ऊन पण येत होतं पाण्यावर आणि त्यामुळे एवढं छान वाटत होतं. हे बघा, आणि खूप छान वाटत होतं तिथं. साईडला फिशिंग पण चालू होती, बरेचसे फिश पण पकडले होते त्यांनी, मी ही काही जास्त घेऊ शकले नाही. आणि मग शेवट ती होडी पण होती, त्यातही घेतलं. ती बंदच होती ॲक्च्युली, त्यातही आम्ही शूट घेतलं. चला तर मग पुढच्या स्टेशनला जाऊया, तोपर्यंत बाय.